गेल्या 4 दिवसापासून मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, परंतु या पावसाच्या प्रमाणामध्ये करोडो रुपयाचा निधी ज्याला वापरला जातो ते म्हणजे नालेसफाईमध्ये. नेमकी नालेसफाई आणि नालेसफाई किती झाली याचा रिझल्ट आणि ह्या संपूर्ण गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार. आज आपण आता कमलेश नगरमध्ये आहोत. या कमलेश नगरमध्ये एवढी व्यथा आहे की ढोपराभर पाणी वाढतं. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथे जी हद्द चालू होती ही फॉरेस्टची आहे. संजय गांधी नॅशनल पार्क आहे, समोर हेरोको नावाची गृहसंकुल संस्था आहे. या गृहसंकुल संस्थेचं सगळं सांडपाणी या पाठीमागे गटारामध्ये येतं. तुम्ही बघू शकता ह्या गटारामध्ये असलेली झाडंसुद्धा काढण्याचं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलं नाही आहे. मग परंतु करोडो रुपयाचा जो निधी आणला जातो, जो नालेसफाईमध्ये वापरला जातो, ही नालेसफाई नेमकी झाली तरी कुठे? विशेषतः म्हणजे या कमलेश नगरमध्ये आत्तापर्यंत ना मनपा आयुक्त आले, ना महापौर आलेत, ना कोणता अधिकारी आलेला आहे. या प्रभागामध्ये 4 नगरसेवक आहेत, परंतु 4 नगरसेवकांची कामकाजाची काय पद्धत आहे ती आपण बघू शकता. इथे ढोपराभर पाणी या कमलेश नगरमध्ये, आणि ह्या कमलेश नगर लोकांची नेमकी व्यथा ही सुटणार तरी कधी? आपण इकडच्या रहिवाशांनाही विचारणार आहोत की नेमकं कुठल्या कुठल्या संकटांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. या समस्याला तर इथनं पूर्ण गल्यांगाला पूर्ण घरामध्ये कमरे एवढं पाणी होतं. इकडे कोणी लक्ष देत नाही. लक्ष घालायचं म्हटलं येतात, फोटो काढतात, चालल्या जातात, कोणी लक्ष देत नाही. पूर्ण नाले सर्व जाम होऊन जातात, गटार जाम होतात. जे सांडपाणी आतमध्ये जे येतं त्याच्यामध्ये काय बाथरूमचं ही पाणी वगैरे येतं? बाथरूमचं पण पाणी येतं. आमच्या पियाच्या पाण्यामध्ये सर्व घाण असते. पियाचं पाणी सुद्धा आम्हाला व्यवस्थित येत नाही. ताई काय सांगाल, इकडे नगरसेवक आहेत, मनपा अधिकारी कधी आले होते काय पावसात? दोनदा भरलं म्हटलं, कालपासून दोनदा भरलं. बाथरूमचं पाणी येतं इथं. अधिकारी आले होते का इकडे? आले होते, नुसते बघते आणि जाते. त्याच्यामध्ये तोडगा कधीच नाही. एवढी वर्ष आपण तुम्ही इथे राहताय, एवढ्या वर्षामध्ये नगरसेवक आता इकडचे जे येतात, नुसते बघते आणि जाते. ताई काय सांगाल, कोणकोणत्या समस्या आणि कुठला तुम्हाला असं वाटतं की बाथरूमचं पाणी आतमध्ये आल्यावरती कुठल्या रोगांनाही तुम्हाला बळी पडत असेल? काय झालं? पाणी आमच्या घरामध्ये एवढं पाणी शिरतं का आम्हाला सामान, भांडे विंडे बाळ उचलायला आम्हाला एवढं भारी पडते. त्याच्यातून एवढं हे बाथरूमचं पाणी आणि ते तिकडून सोसायटीचं पाणी सोडले, ते पूर्ण दोन्ही नाळ्याचं पाणी, तिन्ही नाळ्याचं पाणी आमच्या घरात येतंय आणि आम्हाला खूप त्याचा त्रास होता. कंबर पाण्यातून आम्हाला निघायला लागते. जंगलातमध्ये येणारं पाणी, त्यासोबत जो समोरचा बिल्डर आहे त्याचंही सांडपाणी या लोकांमध्ये येते. तुम्ही एवढी वर्ष इथे राहताय, काय सांगाल या संपूर्ण गोष्टीबद्दल? आता तुम्ही जर नजर टाकली या बाजूला तर हा डोंगर आहे, म्हणजे हे पूर्ण जंगल एरिया आहे. हा जंगल एरिया आहे, याचं हा डोंगराचं पाणी ते नैसर्गिक आहे. समोर हा बिल्डर आहे, याने तर अक्षरशः त्याच्या शौचालयाचं पाणी घाण एवढं सोडलं आहे नाल्यामध्ये. त्या घाण पाण्यामध्ये ती सर्व घाण आहे, ती पाणी भरतं. आमच्या कमरे एवढं पाणी तर घरात 2 दिवस झालं आले, आणि त्या पाण्यासोबत अक्षरशः बाथरूमचं सर्व घाण आहे. एवढी घाण आहे की आपले शाखाप्रमुख अजय साळवे यांना मी बोलवलं होतं, बांगर साहेबांना बोलवलेलं की याच्यावरती कुठेतरी कारवाई करा, कुठेतरी हे थांबवा. आज 17-18 वर्ष झालेत मला स्वतःला. मी झोकून दिलेलं आहे की काहीतरी कमलेश नगरचा विकास होईल, पण कमलेश नगरचा विकास तर तुम्ही स्वतः डोळ्याने बघताय. कचरा साधा नाल्यातून काढलाय, तो कचरा वरती ठेवलाय, तोच कचरा पुन्हा नाल्यात गेलेला आहे. आता इथे झाड बघा, पुन्हा हे ढासाळून गेले नाल्याचं. मी नगरपालिकेवाल्यांचा जेव्हा JCP आला होता तेव्हा सांगितलं होतं की हे नाला रुंदीकरण करून द्या. त्यांनी आम्हाला सांगितलं, नगरसेवकांनी आम्हाला जसं काम सांगितलं आम्ही तसंच काम करणार, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जास्त काम करणार नाही. नगरसेवक आले होते, बाहेर मंदिराकडे कशासाठी नारळ फोडून गेले ते आम्हाला माहिती नाही. सांगितलं की गटारं बनवणार आहेत, रस्ते बनवणार आहेत. आता तुम्ही चालतच आले असणार, ते गटारांची आणि रस्त्याची हालत तुम्ही बघितली. अक्षरशः ह्या कंपनीच्या लाईनीचं एवढं घाण पाणी, त्या घाण पाणी एवढं घाण आहे की त्याच्यामुळे लोकांना डेंग्यू मलेरिया तर आता चालूच. आमच्या एरियामध्ये 5-6 पेशंट झाले डेंग्यू मलेरियाचे. शिवाय ते पाणी एवढं घाण आहे, ऑइलचं पाणी आहे. पायांना आता ज्येष्ठ नागरिक आहेत, कोणाला हँडिकॅप आहेत, बाथरूमला जाताना त्यांच्या पायाला अक्षरशः ते चिखल्यांसारखा प्रकार झाला आहे. दवाखान्यामध्ये आता ते सविता शिटर आल्यात आहेत, माझ्या घरीच आहेत. आता ते आमचं तेच चाललं आहे विचार की कसं काय करायचं. ह्या एक आपत्तीला तोंड, आम्ही नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यायचं की हे करून ठेवलं आमच्यासाठी, कमलेश नगरसाठी. आणि हे दरवर्षीचं आहे त्या कमलेश नगरसाठी. पण आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला फक्त आता जसं माझ्या अगोदर बोलल्या त्या ताई की येतात, फोटो काढतात आणि निघून जातात. पण आमची परवाची जी मीटिंग झाली,
आपले माननीय परिवहन मंत्री सरनाईक साहेबांनी सांगितलं की बाकी सगळं सोडून द्या, नगरसेवक काय करतात आहे काय नाही करत ते नका करू, पण लोकांपर्यंत तुम्ही जावा, लोकांच्या समस्या बघा आणि त्या समस्या कुठे आपल्याला सोडवता येतील त्याचं कार्य आपण करायचं आहे. आणि त्या जोमाने आम्ही काम करतोय, परंतु कुठेतरी आम्हाला तिथे थांबवलं जातं की तुम्ही का करताय. अजयजी काय सांगाल, एका ठिकाणी सांगतात की आमचा नेता विकास पुरुष आहे, नेमका विकास झाला तरी कोणाचा? आता विकास झाला, जेवढे नगरसेवक आहे घरात बसून विकास चालू आहे त्यांचा, बिल्डर असू द्या, कुठला अगर घर बांधकाम असेल त्या ठिकाणी जाऊन ते लोक त्यांचं विकासचं जे पद्धतीने चालतं ते करतात. ते माझं असं म्हणणं आहे की काही दिवसाआधी नरेंद्र मेहताजी जे इकडचे आमदार आहेत मीरा भाईंदरातले, तर कुठंतरी त्यांनी येऊन सगळे नगरसेवक आले होते, नारळ फोडलं. मला तेच समजलं नारळ कशासाठी फोडलं. पाऊस यायच्या आधी तुम्ही अगर नारळ फोडता आणि नाल्याचं काम नाही चालू करत त्याचा अर्थ काय झाला. म्हणजे जे लोक तुमच्यासाठी सकाळी उठून 7 वाजता 6 वाजता उठून सगळं लोक मतदान देऊन तुम्हाला जिंकवून आणतात, त्यांना असं वाटतं कुठेतरी आमचं घर साफ होऊन चांगलं होणार. घर तुमचं असं म्हणणं आहे की तिकडचे नगरसेवक काम करणारे कमी, रील बनवणारे जास्त आहेत. आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा सुद्धा आयुक्त त्यांच्यासोबत असतो, फोटो काढतो, पण नाले साफत नव्हत आहे. मीरा भाईंदरात सुद्धा 7 एन क्लबच्या समोरच सुद्धा पाणी भरलं गेलं होतं. आणि मला असं म्हणणं आहे की जेवढे नगरसेवक जिंकले त्यावेळी कुठं दिसतेत, स्वतः त्यांचा नगरसेवक कुठेतरी पाणीत बसतो आणि ते सांगतो अरे त्यांचेच महापौर होते त्या काळात, त्यांचेच उपमहापौर होते. अगर ते तसं आंदोलन करणार तर मग शोभतं काय. अरे निर्लज्जपणा हे सोडा. कुठेतरी या ठिकाणी जे लोकांच्या घरोघर संडासचं पाणी येते तर ते पाणी साफ केलं पाहिजे नगरसेवकांनी. कुठेतरी तुम्ही जाऊन लोक तुमच्यासाठी 7-7 वाजता येऊन मतदान करतात, अरे त्यांना तरी निर्लज्जपणे तोंड टाकून उभं राहावं. इथे नाला साफ करून घ्यायचे, नालाच साफ नाही झालाय, वाळू नाही निघालंय, कचरा आणि संडासचं पाणी त्यांच्या घराघर चाललंय. नगरसेवकांकडे गेली होती माणसं. नाही, नक्कीच. आता हे होते कमलेश नगर मधले ज्या लोकांना त्रास होतो, ही लोक आता विशेषतः प्रश्न पडला आहे की या कमलेश नगरसाठी इकडचे स्थानिक नगरसेवक असू दे, आमदार असू दे, यांच्याकडे माणुसकी संपली आहे का, हा प्रश्न आता पडतो. कारण किड्या मुंग्यांसारखं त्यांचं आयुष्य इथे जगत आहेत आणि किड्या मुंग्यांसारखा त्यांना त्रास होत आहे. याच्यावरती लक्ष देणार तरी कधी. करोडो रुपयाचा निधी वापरला जातो, महासभेमध्ये का हा विषय येत नाही. या कमलेश नगरमध्ये वारंवार पावसामध्ये जो त्रास होतो या विषयाला आता वाचा फुटणार तरी कधी. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल. मी विजय काते, मीरा भाईंदर.